राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा एक कार्यकर्ता म्हणून मला खडकी देऊळगाव राजे गटातनं माझ्या मतदार बंधू भगिनींनी भरघोस अशा मतांनी निवडून दिलेला आहे. वास्तविक पाहता अख्ख्या दौंड तालुक्यामध्ये एक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं वारं होतं आणि या वाऱ्यामध्ये 7 पैकी 6 जिल्हा परिषद सदस्य आणि 14 पैकी 6 पंचायत समिती सदस्य आज दौंड तालुक्यातल्या मतदार बंधू भगिनींनी निवडून दिलेले. ही झालेली निवड आमच्या सर्व सदस्यांची मी आमच्या राज्याचे नेते कैलासवासी अजितदादा पवार यांच्या स्मृतीस अभिवादन करून हा विजय त्यांना समर्पित करीत आहे. आव्हानं म्हणण्यापेक्षा गट तर जुनाच होता. 4 गावं नवीन आली आणि 2 गावं माझी जी होती ती कमी झाली आणि केलेले काम गेले 5, 8, 9 वर्ष जे काम केले होते त्या कामाची पोचपावती लोकांनी मला त्या ठिकाणी दिली. तालुक्याच्या दृष्टीने हा जो पंचायती समिती आणि गण हाय व्होल्टेज म्हणून पाहिलं जातं, आपण कसं पाहतो? आता एकंदरीत निकाल जर पाहता तुम्ही तर माझा विजय हा जवळपास 4200 मतांनी झालेला आहे. त्यामुळे हाय व्होल्टेज असं म्हणता येणार नाही, परंतु निवडणूक मी अतिशय म्हणजे गांभीर्याने घेतली होती. कुठलीही निवडणूक सोपी नसती, या हिशोबानेच आम्ही काम केलं आणि सर्वात महत्वाचं माझे जे गटातले ज्ञात आणि अज्ञात जेवढे लोक आहेत त्या सर्वांनी खूप मला मदत केली नाही, त्याच्यामुळेच हा विजय मी प्राप्त करू शकलेलो आहे. अजितदादा जर असते तर कदाचित हा विजय द्विगुणित झाला असता. म्हणजे मी जे 4000 मतांनी आज निवडून आलेले जवळपास 7 ते 8000 मतांनी निवडून आलो असतो आणि अख्खी म्हणजे आमचे 7च्या 7 ZP सदस्य आणि 14चे 14 पंचायत समितीचे सदस्य निवडून आले असे असा मला विश्वास वाटतो.